उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल, 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोण उमेदवारी घ्यायला तयारच नाहीये. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. हे त्यांचं होम ग्राउंड आहे. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्याने उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होईल. बघा, मुंबईमध्ये 2 ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. आपल्याला माहीत असेल, मला वाटतं दक्षिण मुंबई, त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो, जिथे अमोल कीर्तीकर आमचे उभे आहेत, तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे, मुख्यमंत्र्यांचा सो कॉल्ड गड तथाकथित, तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना, फडणवीस गटाची, शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला, त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही. तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट. आणि ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. जो शिंदेचा शिवसेना त्याला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं आहे ते शिंदे अमित शहा मोदी प्रायव्हेट लिमिटेड फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड. तर त्यांनी नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाही. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील निकम, ॲडव्होकेट निकम यांना दिलेली. महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 आणि 35 याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी. कोणी कितीही मोठ्या घोषणा करू द्या, जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली. युतीचं काम करा नाही तर तुरुंगात टाकू वगैरे धमक्या सुरू आहेत ना. तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सफर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे? लोकशाही आहे ना, लोकांना ठरवू द्या. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. व्यापारी, उद्योजक, हे सगळे काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटिसा मारणं, त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं, 50 कोटी 20 कोटी त्या नोटिसा पाठवायच्या. मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार. तिथे गेल्यावर तू दंड कमी होतो. या धमक्या कशा करा? मी बघून घेईन काय? तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते, तुम्ही काय बघून घेते आम्हाला? ही लोकशाही आहे बरं का. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक भीक घालतील, ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, जे तुमचे ठेकेदार आहेत. पण जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत, मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन, हा काय प्रकार आहे? अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात, मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडणूक जर फेअर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या, तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे. नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे.
अर्थात 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरेगैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो. बघा, राजकीय मतभेद आमचे माननीय पवारसाहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात, आम्ही एकत्र आहोत, पण शेवटी जेव्हा आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न येतो तेव्हा आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत. आज आम्ही एकत्र आहोत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवला आहे, त्यांना देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे माननीय पवारसाहेबांच्या बरोबर आहोत. मला वाटतं उद्या किंवा परवा माननीय उद्धवसाहेब खडकवासल्याला सभा घेत आहेत. आता आम्ही सासवडला माननीय पवारसाहेब आणि मी एकत्र आहोत, सभा घेत आहोत. अजित पवार असं म्हणतात की त्यांच्या घरातली सगळी भावंडं सुप्रियासाठी धावतात, पायाला भिंगरी लावून गरा 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 फिरतात, माझ्यासाठी कोणी फिरलं नाही. प्रश्न असा आहे, फक्त त्यांची भावंडच कशाला? आम्ही सगळी सुप्रियाची भावंड आहोत या राज्यामध्ये, आणि प्रत्येकाला वाटतंय सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून यावं. याचं कारण, ज्या पद्धतीनं तुम्ही दळभद्री राजकारण, अमानुष राजकारण करताय मोदी शहांच्या नादाला लागून, ते महाराष्ट्राला पटलेलं नाही. काय मोदींचं एवढं तुम्ही मोदींचं सिरियसली घेऊ नका. मी असं म्हणतो, मोदींना एवढं सिरियसली घ्यायचं कारण नाही. ज्या मोदींनी निवडणूक आयोग, सर्व घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून बरं का शिवसेना फडणवीस गट स्थापन केला, हां, आणि आम्हाला सांगतात नकली. 4 जून नंतर याचं उत्तर जनता देईल. मी आत्ता सांगतो आणि आम्ही देऊ. 4 जूनला मोदींनी हा प्रश्न विचारावा आम्हाला, कोण नकली कोण असली, आणि कोल्हापुरात येऊनच प्रश्न करावा, तुळजा भवानीच्या किंवा महालक्ष्मीच्या साक्षीनं. पांढरा कांदा बरं का किती 2 लाख मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात बंदी उठवून निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादकांना मालामाल करताय. महाराष्ट्रानं काय माती खायची शेतकऱ्यांना? इकडल्या शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकायचा, आत्महत्या करायची. आम्ही आवाज उठवला ना, आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला. मी म्हणत नाही, माननीय उद्धव साहेबांनी उठवला. आम्ही त्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले शरद पवार साहेबांनी. तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जाग आहे. त्यांना माहिती आहे महाराष्ट्र पेटलेलं आहे. जागोजाग तुमच्यावर कांदे फेकून मारले असते आणि